आपण पाहत आहात लोकप्रवाह न्यूज। 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। पर्यटन स्थळ की गुंडांचे अड्डे? भावली धबधब्यावर तरुणीची छेड काढून कुटुंबावर थरारक हल्ला करणारे 9 संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात। नाशिक जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। इगतपुरी येथील भावली धबधबा येथे फिरण्यासाठी गेलेल्या नाशिकमधील एका कुटुंबावर स्थानिक टवाळखोरांनी पाठलाग करून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। कुटुंबातील एका तरुणीची छेड काढल्याचा जाब विचारल्यानंतर संतप्त झालेल्या हल्लेखोरांनी लाकडी दांडे आणि लोखंडी रॉडने वाहनाची तोडफोड केल्याचा आरोप आहे। तब्बल 10 ते 15 किलोमीटर पाठलाग करून वारंवार हल्ला करण्यात आल्याचा दावा पीडित कुटुंबाने केला आहे। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता। नंतर तो गुन्हा ग्रामीण पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला। त्यानुसार नाशिक ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत संबंधित 9 आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास ग्रामीण पोलीस करत आहेत। या घटनेमुळे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। त्या वादाचं जे आहे त्या अकॉर्डिंग टू कंप्लेंट जे आहे ते अशा प्रकारचा जे वाद आहे त्या ठिकाणी एका इसमाने ज्या ठिकाणी त्या शिट्टी वाजवण्याचा प्रकार झाला आणि त्या ठिकाणी पहिल्यांदा वादावादी झाली आणि ते इसम निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी जे आहे ते अशा प्रकारच्या लोकांना त्या ठिकाणचे इतर जे लोक होते ते इन्व्हॉल्व झाले आणि तिथे मग पुन्हा दुसरा वाद तयार झाला आणि त्या वादामधून हे पर्यावसन झाले। बाहुली परिसरामध्ये आपली जी आहे तो तुम्ही त्या बरोबर एक्झॅक्ट डॅम जर बघितला तर तिथे आपण चौकी आणि अशा प्रकारच्या वेळेला आपण त्या ठिकाणी पोलीस ठेवतोच, परंतु पहिने जे आहे त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचं नाकाबंदी आणि पोलीस आहेत। परंतु ओव्हरऑल जे आहे ते ओव्हरऑल या ठिकाणी जर समजा कोणालाही वाटलं तर 112चा नंबर जो आहे तो 112च्या नंबरवर आपण त्वरित कारवाई करतो। त्वरित ह्यांना पण त्वरित फोन गेले, 1832ला फोन गेल्यानंतर आपण त्या ठिकाणी कारवाई त्या ठिकाणी केलेली आहे, परंतु हेच फास्ट होते त्यांनी पण तसं सांगितलेलं आहे। त्या दृष्टीने पण आपण पुढचे प्रयत्न करू। कुठल्या ठिकाणी? नाशिक प्रकल्पावरती लॉजिक आहे किंवा अशा इगतपुरी भागात पण अशी लॉजिक ही सगळी गुंडगिरी। आता हे जे आहे ते हे लॉजिंग मधला कुठलाही हा विषय नव्हता। हा विषय जो आहे तो त्या ठिकाणच्या लोकल काही मुलांनी त्या ठिकाणी व्यवसायाच्या दृष्टीने थांबलेल्या मुलापासून हा सुरू झाला होता, परंतु लॉजिंगच्या दृष्टीने आपण नाशिक त्र्यंबकेश्वरच्या भागामध्ये जी काही लॉजिंग आहे त्या लॉजिंगवाल्याला आपण त्याप्रमाणे नोटिसेस दिलेल्या आहेत। लॉजिंगची आपण अचानक तपासणी करतो आणि काही आपण डिकॉय वापरून पण तपासणी करतो, जेणेकरून त्याच्यावरती लॉजिंगच्या परिसरामध्ये आपण आता मध्यंतरी 4 कारवाया पण केलेल्या आहेत। तर त्या अनुषंगाने पण आपल्या कारवाया लॉजिंग असतील, अशा प्रकारचे इलिगल कुठले रेस्टॉरंट्स असतील, कुठे इलिगल दारू विक्री असेल आणि ह्या पद्धतीने जे आहे ते आपण नक्की त्याच्यावरती ठोस कारवाई जी आहे ती व्यवस्थित आपण त्या ठिकाणी जे आहे ते आपण जसं सांगितलं तर त्या ठिकाणी बरोबर आहे 7 ते 8 किलोमीटरचा जो पूर्ण पॅच आहे त्या पॅच मध्ये मोबाईल पर्यटकांचे लागत नाहीत, म्हणून आपण त्या ठिकाणी व्हेकल ठेवलेली असते आणि पोलीस पण असतात। जर समजा तसं काही वायरलेसचं कम्युनिकेशन आहे, फक्त ह्या प्रकारामध्ये पहिल्यांदा जो आहे तो स्पॉटमध्ये फक्त बाचाबाची आणि वादावादी झाली, त्याच्यामुळे तो सिरियसनेस जो आहे तो पुढच्या 8 किलोमीटर नंतर ह्या घटनेची ऍक्च्युअली सुरुवात झाली। त्याच्यामुळे जे आहे ते पण तरी पण हा मुद्दा महत्वाचा आहे की त्या ठिकाणी आपण वायरलेस कम्युनिकेशन व्यवस्थित पद्धतीने सुरू करणे आणि इतर काही मोबाईल कम्युनिकेशन आणखी चांगल्या पद्धतीने करता येईल का त्या दृष्टीने आपण प्रयत्न करू।